सुप्रभात सज्जन श्रोते हो. तैसेची घडावे मज नारायणा असं एक काव्य आहे. आता मज नारायणा म्हणजे हा जो तुमच्याशी बोलतो त्याचं नाव नारायण आहे आणि तो नारायण नारायणाची म्हणजे आदी नारायणाची किंवा परमात्म्याची प्रार्थना करीत आहे. तो नारायण आदी नारायणाला परमात्म्याला किंवा पंढरपूरच्या विठोबाला म्हणा कुणालाही म्हणा पण त्या परमतत्वाला हा नारायण विनंती करत आहे. तैसेची घडावे मज नारायणा म्हणजे या नारायणाबाबत हे भगवंता तसेच घडावे म्हणजे या नारायणाबाबत आता जे काव्यात सांगितलं जातं तसं व्यवस्थित घडावं. आता ते काय आहे ते बघा. तैसेची घडावे मज नारायणा. पंढरीचे अंगणी संतांचे रिंगणी खेळू द्या हो मज नारायणा. संत अंग संगी कीर्तनाचे रंगी रंगू द्या हो मज नारायणा. संत पाय वाटे निवडोनी काटे करू द्या तो खटे मज नारायणा. संत जेथ जाती संत वस्ती करती घडो सेवा काही मज नारायणा. पंढरी माहेरी संत जेवा निगती वार्तिक काम देई मज नारायणा. संतांचे पुढती घालू द्या हो दंडवत मज नारायणा. धर्मसरी शाश्वान सहज निर्वाण तैसेची घडावे मज नारायणा. म्हणजे हा नारायण म्हणत आहे की संत जेव्हा जेव्हा जिथे जिथे जातील तिथे तिथे त्या संतांची काहीतरी माझ्याकडून सेवा घडावी तैसेची घडावे मज नारायणा. या नारायणाबाबत तसंच घडावं. कसं घडावं. पंढरीचे अंगणी संतांचे रिंगणी खेळू द्या हो मज नारायणा. पंढरपूरच्या अंगणामध्ये संतांनी रिंगण धरलं आहे आणि त्या रिंगणात या नारायणाला सुद्धा खेळायची संधी मिळू द्या. संत अंग संगती कीर्तनाचे रंगी रंगू द्या हो मज नारायणा. या नारायणाला संतांच्या अंग संघाने म्हणजे संतांच्या बरोबरीने त्यांच्या सहवासात ते कीर्तनामध्ये रंगून गेलेले असताना त्यांच्या कीर्तनाच्या रंगामध्ये संत सहवासात या नारायणाला सुद्धा रंगून जाण्याची संधी मिळू द्या. संत पाय वाटे निवटोनी काटे करू द्या चोखटे मज नारायणा. संत ज्या पाय वाटेन जातील त्या पाय वाटेवरती जे काटे कोटे अडी अडचणी असतील त्या दूर करण्याची संधी या नारायणाला मिळू द्या. संत जेथ जाती संत वसती करती घडो सेवा काही मज नारायणा. संत जिथे जिथे जातात आणि संत प्रत्येक रात्री जिथे मुक्काम करतात त्या संतांच्या मार्गावर संतांच्या मुक्कामावर त्यांची काही ना काही सेवा या नारायणाकडून घडू दे. पंढरी माहेरी संत जेव्हा निघती वार्तिक काम देई मज नारायणा. संतांचं माहेर आहे पंढरपूर. त्या पंढरपूरच्या म्हणजे विठ्ठलाच्या गावी म्हणजेच आपल्या माहेराला संत जेव्हा जेव्हा जातात आषाढी कार्तिकीला प्रामुख्याने तेव्हा संत विठ्ठलाकडे निघाले की माहेरवाशीन येते हा निरोप संतांचे जे मायबाप आहेत विठ्ठल आणि रुक्मिणी त्यांना आधी निरोप पोचवायचं वार्तिकाचं म्हणजे निरोपाचं काम या नारायणाला मिळू दे. म्हणजे संत आपल्या गावाहून निघाले पंढरपूरला जायला की संतांचं माहेर आहे पंढरपूर आणि संतांचे मायबाप आहेत अर्थातच पांडुरंग आणि रुक्मिणी. तर पांडुरंग आणि रुक्मिणीला निरोप द्यावा की बाबा रे
तुझी लेकरं तुझ्याकडे येत आहेत, तुझे संत तुझ्याकडे येत आहेत, हा निरोप संत पंढरपूरला जायच्या अगोदर त्या विठ्ठल रुक्मिणीला पोचवायचं निरोपाचं काम, म्हणजे वार्तिक म्हणजे वार्ता पोचवायचं, बातमी द्यायचं काम कमीत कमी या नारायणाकडून घडू दे. संतांचे पुढती घालू द्या हो दंडवत मज नारायणा. संत जेव्हा वारीला जातात तर त्या संतांच्या पुढती साष्टांग नमस्कार घालावा, त्यांना दंडवत करावं. आणि संत जोपर्यंत तिथे पोचत नाहीत पंढरपूरला, तोपर्यंत त्यांच्या पुढे राहून सतत त्यांना साष्टांग नमस्कार या नारायणाकडून घातले जावेत. आणि धर्मसरिसा श्वान सहज निर्वाण तैसेची घडावे मज नारायणा. जेव्हा महाभारत युद्ध झालं आणि सर्व विनाश झाल्यानंतर अर्थातच 5 पांडव आणि द्रौपदी आणि अर्थात धर्माबरोबर असलेला त्याचा कुत्रा असे 5 पांडव, द्रौपदी आणि त्यांचा श्वान असे उत्तर दिशेला म्हणजे हिमालयाकडे अर्थातच आपल्या ज्याला म्हणतो गंतव्याकडे किंवा आपल्या मुक्तिधामाकडे जाण्यासाठी ते निघाले. म्हणजे थोडक्यात म्हणजे काशी यात्रेला निघतात तसे ते निघाले. आणि हिमालय चढता चढता इतर पांडव कमी जास्त फरकाने गळून पडले, म्हणजे त्यांचं देहावसान झालं. तेच द्रौपदीचं झालं. फक्त धर्म त्या हिमालयाच्या शिखरावर पोचला आणि त्याच्या बरोबर अनायसे त्याचा जो श्वान होता तोही पोचला. म्हणून म्हटलेला आहे धर्म सरिसा श्वान सहज निर्वाण. महायात्रेला पांडव आणि द्रौपदी आणि अर्थातच श्वान निघाल्यानंतर 4 पांडव आणि द्रौपदी टप्प्याटप्प्यावरती त्यांचं देहावसान झालं आणि धर्माबरोबर त्याचा श्वान अनायसे शेवटाला गेला, म्हणजे याचा अर्थ मुक्तिधामाला गेला. तसं संतांच्या बरोबर श्वानासारखा असलेला हा नारायण त्या संतांच्या संगतीने त्यांना जसं निर्वाण प्राप्त झालं तसं या नारायणाला निर्वाण प्राप्त व्हावं, म्हणजे मोक्ष प्राप्त व्हावा. अशा अर्थाने तैसेची घडावे मज नारायणा. त्या नारायणाबाबत तसंच घडावं. तसंच म्हणजे कसं ते परत एकदा आहे का, पंढरीचे अंगणी संतांचे रिंगणी खेळू द्या हो मज नारायणा. संत अंग संगी कीर्तनाचे रंगी रंगू द्या हो मज नारायणा. संत पाय वाटे निवटोनी काटे करू द्या चोखटे मज नारायणा. संत जेठ जाती संत वसती करती घडो सेवा काही मज नारायणा. पंढरी माहेरी संत जेवा निगती वार्तिक काम देई मज नारायणा. संतांचे पुढती घालू द्याव दंडवत मज नारायणा. धर्मसरिसा श्वान सहज निर्वाण तैसेची घडावे मज नारायणा. म्हणजे या नारायणाकडून संत सहवासात राहून त्यांच्याबरोबर त्यांच्या संघाने भजनात दंग राहून कीर्तनात दंग राहून त्यांना साष्टांग दंडोत घालून ते जिथे राहतील त्यांची सेवा त्यांच्याद्वारे घडावी. त्यांच्या मार्गातल्या अडीअडचणी त्याने दूर कराव्या. आणि संत जेव्हा त्यांच्या माहेरी पंढरपूरला जायला निघतील तेव्हा संत येत आहेत ही बातमी पंढरपूरच्या विठोबाला आणि रुक्मिणीला देण्याचं काम सुद्धा या नारायणाकडून घडावं. सांगायचा मुद्दा त्या नारायणाकडून अखंड जीवनभर संतांचं काही ना काही काम घडावं, त्यांची काही ना काही सेवा घडावी. आणि धर्माबरोबर जसा त्याचा श्वान सहज मुक्तीला प्राप्त झाला, निर्वाणाला प्राप्त झाला, तसा संतांबरोबर श्वानवत असलेला हा नारायण सुद्धा सहज निर्वाणाला म्हणजे मोक्षाला प्राप्त व्हावा. असं हे अत्यंत भावमधुर पद्य आहे. संतांबाबत भक्ताला वाटणार जी म्हणजे आकर्षण असतो, ओढ असते, ती यातून व्यक्त झाली आहे. येथे या प्रसंगी अत्यंत प्रकर्षाने एक जाणीव निर्माण होते किंवा एक जाणवतं की आपले
त्या अध्यात्म सहवासातील परिवारातील एक श्रेष्ठ भक्त म्हणावे असे श्री नथुराम साळवी हे विशेष करून यांची सवय आहे की वारीला जायचं, यात्रेला जायचं आणि लोकांचे म्हणजे वारकरी लोकांचे भक्तांचे ते दमल्यानंतर त्यांचे पाय चेपायचे, मॉलिश करायचं, असं काम हे आमचे मित्र श्री नथुराम साळवी करतात. आज ते 75च्या पुढे आहेत, तरी सुद्धा न थकता हे ते काम करतात. तेव्हा हृदय प्रेमाने भरून येतं आणि भक्ताच्या भक्तीचा हा उमाळा, भक्ताला देवाबद्दल आणि संतांबद्दल वाटणारं प्रेम, चालतं बोलतं प्रेम आत्ता आपणाला पाहायचं असेल तर नथुराम साळवी म्हणून जे एक महान भक्त आहेत, जे मुंबईला आहेत, त्यांच्या ते जी सेवा करतात ती त्यांना ओळखणाऱ्या त्यांच्या मित्रमंडळीमध्ये ते प्रसिद्ध आहेत. परंतु स्वतः ते प्रसिद्धीपासून परांगमुख राहून अत्यंत साध्या पद्धतीने ते वारकरी लोकांचं पाय चेपणं, अंग चेपणं, दमले भागलेल्यांना मदत करणं हे काम आजही या वयात करत आहेत. हे याची येथे आठवण होते. जसं आपण म्हणतो तैसेची घडावे मद नारायणा, तसा त्या साळवींचा भाव आहे. संत महंत आणि देवांपुढे ते नेहमीच शरणागत असतात आणि विशेष करून ते नथुराम साळवी हे अत्यंत राज्यभर प्रसिद्ध असे नावाजलेले चित्रकार आहेत. मोठमोठी पेंटिंग अत्यंत उन्मनी भावात रेखाटणं ही त्यांच्या हातात कला आहे. तर पैसेचे गळावे मद नारायणा या पद्याच्या निमित्ताने श्री नथुराम साळवी यांना मी भावभरलं वंदन करतो आणि तुम्हा आम्हा सर्वांचा आजच्या प्रसंगी निरोप देतो. शुभ दिन. धन्यवाद. अस्तु.